अंधाराचा व्हिडिओ काढलेला आहे. म्हणतात ताई अंधारचीच बोलते बाबा, आता काय करावा, वेळच नाही. आज पूर्ण दिवसभर काम चालू होतं. तुमचं दाजी गेलं तर बाजारला, त्याच्यामुळे गुरांचं कामं, मला भरपूर असे कामं बाकी होते, त्याच्यामुळे वेळच नाही भेटला व्हिडिओ काढण्यासाठी. म्हणलं चला आता दाजींचा काढलेला तर हाच व्हिडिओ मी तर टाकणारच आहे. या आपण नवीन आज खरेदी केलेली गाय आहे, स्टॉपची खरेदी. आज नवीन आपण एक आपल्या गोठ्यावरती गाय खरेदी केलेली आहे. छान वाटतं, मस्त मस्त असं वाटतं. तसं काहीतरी संघर्ष करताना शेतकऱ्याला त्याच्यामध्ये भरपूर असा अडथळा येत असतो, पण चला तेवढ्या अडथळ्यातनं कुठंतरी यश प्राप्त होत असतं, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तसंच आमचं पण झालंय, भरपूर असा संघर्ष केलाय आणि त्या संघर्षात मग कुठनं तरी बघण्यासाठी काहीतरी भेटतं. या काही आपली खरेदी आजची नवीन दिसली का, भरपूर अशी महागाची. या पण चला असं नका असू द्या, तुमच्या आशीर्वादाने येतंय म्हणून काय वाटत पण नाही. कसं काय लोक भरपूर असे म्हणतात की तुम्हाला काय परवडतं, तुम्ही सारख्या गाया खरेदी करतात, दुधामध्ये काय राहतं का, पण आम्हाला राहत असल्याशिवाय आम्ही एवढं सारं करतो का? जर आम्हाला राहत नसतं तर आम्ही ना केलंच नसतं. कुणाला पण कोणत्या पण गोष्टीतनं कुणाला पण, म्हणजे आमचंच नाही सांगत, आता जे धंदा करणारे आहेत संपूर्ण ह्या देशाभरात धंदा करणारे भरपूर समजे लोकच आहेत. कुणी शेती करतं, कुणी गाय पालन करतं, कुणी शेळी पालन करतं, कोंबड्या कुक्कुट पालन करतं, भरपूर असे व्यवसाय करणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत असतो. परवडल्याशिवाय करत नाही, कुणी पण, कुणाला झालं तरी परवडल्याशिवाय कुणीच करत नाही. त्याच्यामुळे अशा काही कमेंट करू नका, ताई काय राहते का, काय परवडते का दुधामध्ये. आम्हाला तर परवडते म्हणूनच आम्ही खरेदी केलेली. या बघा, तुमच्या दाजींचा तर हाच व्हिडिओ काढलेला मी टाकणारच आहे, पण तरी पण लावते मी. चला म्हटलं थोडासा काढावा व्हिडिओ, सांगावा तुम्हाला. धारा काढायचं चालू. या धारा काढायचं चालू आहे, धाराचा टायमिंग झाला. या चला बाय बाय, आता इथंच एंड कर. गाडी लावायला गेलो सर्व्हिसिंगला, कासावर बसणार नाही, चक्कर तर मारा. कासावर बसणार नाही, कासावर काय साड्यात तंग मागू रे, साड्यात तंग मागू. आज आपण नवीन गाय खरेदी केली बघा, कस काय वाटते सांगा. बघा आज आपली नवीन खरेदी आहे. बर का, पैसे छापायचं मशीन आणलं, खोट बोलायचं नाही, कॉफी करायची नाही, चेअर दात आहे, चेअर दात. कसंय नाही करायचं आपला. पहिल्या येताच आहे ना, पहिला रू पहिला रू, हा पहिल्या येताच आहे. पहिला रू पहिला रू. या दाव्यावरनं ओळखायचं कधी पण नवी गाय आणलेल्या दाव्यावरनं. चला आता भास्कर आणली बर का, थांबा थांबा, आणली बर का, पैसे छापायचं मशीन, खोट बोलायचं नाही, चेअर दात आहे, चेअर दात बच्च्या, पहिला रो बच्चे आहे. पैसे छापायचं मशीन आणलं, दुधाचा माल आहे. हत्यार कसं आहे, नाद नाही करायचा. बघा आपण आज नवीन खरेदी केली. या किती गरीब आहे, या नवीन गाय आणलेली किती गरीब आहे. पहिला रू, या पहिल्या येताची. या क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. मालकाचा नाद खोळा, नाद नाही करायचा. बाजारला नव्हतं गेलो मी गेलतो अंडी विकायला, कोंबड्याची अंडी विकायला. हा क्रॉस केलेलं आहे, त्याच्यामध्ये कडवाची गुढी बघा. आपलं ताट कसं खातो आपण, अशी गुढी बघा. आपल्यापासून आपलं म्हणजे आपण दुधाच्या गायांना तीच आपल्याकडं 14-15 गाय तर 1-200 लिटर दूध आहे, आपण तीच घालतोय, म्हणजे दुसरं आपल्याकडे खायलाच नाही. मका आणि बिकाचं नावच नाही. कसं म्हणजे नाही 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 नाही, ही मोसावाली काढी घेऊन लावायची डायरेक्ट. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, माझी लागवड चालू आहे. आपण मोसाची सरी कशी काढतो,
असंच लावायचं डायरेक्ट, फक्त पायाने दाबायचं नाही. हाताने पोरायचं. कसं आहे, गारठ्याचा दिवस आहे, काठी खोल गेली तर मग ती शेवट जेवारीची चिपडा बांधायचं नाही. ऊस उगायला महिना खाता ही नाही उगले. त्याच्यामुळे फक्त कोरडीला लावून हाताने पाणी द्यायचं कार्यक्रम आहे, फक्त बाकी काय नाही. दोन डोळा लावता येत नाही ना. ह्यो बोत आहे ना, तुम्ही म्हणता असताना मका बिकाचा आहे. मका बिकाचा नाही, मकाचा बोत कराय परवडत नाही. मका झाली अशी माग. ह्यो फक्त ऊसाचा आणि मुरगास किंगचा बोत केलेला आहे आपण. कसा निघलाय तुम्ही बघा. हे निवळ गुगरे निघल्यात. आपल्या मकाच्या ह्याला तरी बुरशी बिरशी पांढरी ती काय नाही, जसं काय वाटाने खावा असा बोत झालाय बघा. ह्यो आपण नाही ना, म्हणजे ह्यो ट्राय करायसाठी घेतला होता बोत. बाबा कसा निघतोय कसा नाही आपण पहिल्यांदा ट्राय एका बोताची करून बघितली होती. ह्याच्यात ऊस, मका आणि मुरगास किंग. पण मका किती घातली होती, एक कवळावर घातली होती. बाबा सक्सेस होतोय का? सक्सेस होतोय. कोणाला करायचं असेल तर बिंदास करा, काय अडचण नाही. पण मुरगास किंग करा. मुरगास किंग केलं ना तर तुम्हाला चारा कमी पडत नाही. आता तुम्ही सांगा, शी घातल्या दुसरं घालायची काही गरज नाही ह्याच्यामध्ये अजिबात. ह्यो मुरगास किंगचा, ऊसाचा आणि मकाचा हे तिन्हीचा मिक्स करून आपण बोत केलेला होता. ट्राय बघाय बा. लोक म्हणले खराब निघतोय. व म्हणलं आपण स्वतः बघितले शिवाय लोक बरवास ठेवायचं नाही. लोक खोटं बोलतात, लोकांच्या ह्याच्यावर जाऊ नका. मी स्वतः करून बघितलाय बघा. पांढरे बुरशी नाही, फिरशी नाही, काय नाही. एक नंबर क्वालिटीचाच बोत निघलाय बघा. घालायला आहे ना गायांना एक नंबरच बोत आहे. ज्याला करायचं त्यांनी मुरगास किंगचा बोत करा. दुपारचा टायमिंग झालाय गायांचा चारा टाकायचा. चारा टाकायला चालूया. मुरगास किंगचा बोत फोडलाय आपला, टाकायला चालू आहे.